तर आज तुमच्या भावाचा पेपर आहे नाशिकला. माझ्यासोबत मी निखिल दादाला घेतलं होतं जोडीदार म्हणून. 5:45च्या सुमारास आपण आपला प्रवास चालू केला. या रूटनी हे मंदिर खूप वेळा बघितलं, पण कधी दर्शन घ्यायला गेलो नाही. यातना नक्की जाऊ. 9 ते 12 पेपर होता. पेपर दिला आणि कॉलेजमध्ये तर आपले 4-5 फॅन पण गावले. एकदम भारी वाटलं. नाशिक मधून थेट गोंडेश्वर टेम्पलला आलो. फेमस स्पॉट आहे हे मंदिर. 12व्या शतकात बनवलेलं आहे, ते पण दगडानी बनवलेलं आहे म्हटल्यावर पाय एवढे भाजायचे का विषयच नाही हो. प्युअर रॉक, प्युअर दगड, नाद नाही करणे का. डायरेक्ट आलो आतमध्ये. गणपती बाप्पांचं दर्शन केलं. कॅमेरामॅनला म्हटलं फोटो काढ चल. तिथून आलो डायरेक्ट आतमध्ये. इकडे दर्शन करायला. दर्शन झाल्यानंतर बाहेर आलो. यांचं काम लय पटलं आपल्याला. थंडगार प्यायच्या पाण्याची सोय केली यांनी. निखिल भाऊला म्हटलं घे तू पण पाणी पिऊन आणि निघू लगेच पुढल्या प्रवासाला. सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं. ऑस्कर वाडीला आलो. 2 साधे मिसळ मागवल्या. निखिल भाऊला म्हटलं मिसळ कशी, तो म्हणे बेकार रे. आपण आपलं पोट तर भरावलं, पण गाडीचं कोण भरावणार. आलो डायरेक्ट पेट्रोल पंपावर. गाडीची